आज आपण पाहत असलेली मुंबई 350 वर्षापूर्वी यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. इसवी सन 1672 मध्ये इंग्रज प्रवासी आणि ईस्ट इंडिया कंपनीचा वैद्य जॉन फ्रायर हे आपले पुस्तक ईस्ट इंडिया आणि पर्सियामध्ये म्हणतो की ईस्ट इंडियामध्ये साल्सेटच्या दक्षिणेला एक बेट आहे. हे बेट दख्खनजवळील कॅनरी किनाऱ्यापासून वेगळे झाले आहे. गोव्याच्या सुमारे 60 लीग उत्तरेस आणि सुरतच्या 60 लीग दक्षिणेस हे बेट वसलेले आहे. ही 7 बेटे आहेत: बॉम्बे, कॅनोर, ट्रॉम्बे, एलिफंटा, हुकचोस, मुचुंबे आणि हेन्नी केंद्रीचा खडकाळ भाग. ही बेटे समुद्रात दूरवर विस्तारलेली असल्यामुळे एका विस्तीर्ण खाडीचा मुख तयार होतो, जिला पोर्तुगीज बून बे म्हणजे सुरक्षित खाडी असे म्हणतात. त्यावरूनच या भागाला बून बे आणि पुढे बॉम्बे असे नाव पडले असावे. बॉम्बेला मुंबई देखील म्हणतात, अर्थात तिचे मूळ नाव मुंबई हेच आहे. बुंबा आईच्या नावावरून मुंबई पडल्याचे गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये नमूद आहे. परंतु ही सर्व नावे 15व्या शतकानंतरचीच आहेत. त्यापूर्वीच्या इतिहासात मुंबई हे स्वतंत्र नाव सापडत नाही. प्राचीन ग्रीक आणि भारतीय साहित्यात सोपारा, कल्याण, भरुकच, चाऊल तसे अप्रांत ही नावे सापडतात. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कायमस्वरूपी वसाहतवादी सत्ता प्रस्थापित करणारे पहिले युरोपीय म्हणजे पोर्तुगीज. वास्को द गामा यांनी 1498 मध्ये कलिकत येथे भारतात प्रवेश करून भारत युरोप सागरी मार्ग खुला केला. त्यानंतर पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवरील व्यापार आणि सागरी मार्गावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. इसवी सनाच्या 7व्या शतकापासून अरब व्यापारी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नियमित व्यापार करीत होते. सोपारा, कल्याण, ठाणे, चोल आणि गुजरातमधील बंदरे ही अरब व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. या व्यापारामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक प्रभाव वाढला. परंतु मुंबईच्या 7 बेटावर त्यांची स्वतंत्र राजकीय सत्ता होती असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. 3 फेब्रुवारी 1509 मध्ये गुजरातमधील दीवच्या लढाईत पोर्तुगीज आरमाराने इजिप्तच्या मामुलक सुलतान, गुजरातचा सुलतान, कालिकटचा झमेरीन आणि त्यांच्या सहयोगी आरमाराचा निर्णायक पराभव केला. या विजयामुळे भारतीय महासागरातील सागरी व्यापारावर पोर्तुगीजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यानंतर 1534 मध्ये गुजरातचा सुलतान बहादूर शहा याने वसईच्या तहानुसार मुंबईची 7 बेटे पोर्तुगीजांच्या ताब्यात दिली. पोर्तुगीजांनी या बेटांना बॉम्बे हे नाव दिले आणि ते त्यांच्या उत्तर कोकणातील वसाहतीचा महत्त्वाचा भाग बनले. पुढे इसवी सन 1661 मध्ये पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रांसा हिचा विवाह इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्याशी झाला. या विवाहाच्या हुंड्यात मुंबईची बेटे इंग्लंडला देण्यात आली. त्यानंतर 1668 मध्ये इंग्लंडच्या राजाने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक भाडेपट्टीवर दिली. कंपनीच्या कारभाराखाली मुंबईचा झपाट्याने विकास झाला आणि पुढे ती भारतातील सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक बंदरापैकी एक तसेच प्रमुख व्यापारी व प्रशासकीय केंद्र बनली. प्राचीन काळी शूरपारख हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अत्यंत महत्त्वाचे
आंतरराष्ट्रीय बंदर होते. परिप्लिस ऑफ द एथियन सी या ग्रीक ग्रंथात सोपारा आणि परिसरातील बंदराचा उल्लेख आढळतो. इसवी सन 1 ते 3 शतक हा भारतीय सागरी व्यापाराचा सुवर्ण काळ मानला जातो. मात्र त्यापूर्वीही मेसोपोटेमिया, इजिप्त आणि पश्चिम आशियातील व्यापारी या किनाऱ्यावर व्यापारासाठी येत असावेत असा इतिहासकारांचा अंदाज आहे. सुप्पारक जातकनुसार बुद्धपूर्व काळातही सुप्पारक बोधिसत्व याचा उल्लेख आढळतो. तो एक कुशल नाविक व समुद्र मार्गदर्शक होता. समुद्रातील प्रवाह, वारे, तारे, भरती, ओहोटी आणि जहाज चालवणे याचे त्याला विलक्षण ज्ञान होते. तो व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्गदर्शन करत असे. यावरून इसवी सन पूर्व 5व्या शतकातही सोपारा परिसरात सागरी व्यापार विकसित झाल्याचे संकेत मिळतात. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात हा प्रदेश सम्राट अशोक यांच्या मौर्य साम्राज्याचा भाग बनला. अशोकाने अप्रांत प्रदेशात बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्यानंतर या प्रदेशावर अनुक्रमे सातवाहन, पश्चिम क्षात्रप, त्रैकुटक, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार आणि देवगिरींचे यादव या राजवंशांनी राज्य केले. या काळात कोकण किनारपट्टीवर व्यापार, बंदरे आणि धार्मिक केंद्रांचा सातत्याने विकास झाला. इसवी सन 1296 मध्ये अलाउद्दीन खिलजी याने प्रथम देवगिरीवर आक्रमण केले. त्यानंतर त्याचा सेनापती मलिक काफूर याने 1308 ते 1313 दरम्यान मोहिमांमध्ये यादवांचा पराभव करून त्यांचे स्वतंत्र राज्य संपुष्टात आणले. त्यानंतर अपरांत व उत्तर कोकण प्रदेश दिल्ली सल्तनतीच्या प्रभावाखाली आला. पुढे गुजरात सल्तनतीच्या ताब्यात हा प्रदेश गेला आणि 1534 मध्ये वसईच्या तहानंतर मुंबई बेट हे पोर्तुगीजांच्या ताब्यात आले.